ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 8A तुळजाभवानी मंदिरात रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ आयोजित नवसाला पावणारी हाकेला धावणारी प्रति तुळजापूर असणारी तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र नवरात्र उत्सव चैत्र प्रतिपदा रविवार दिनांक 30 मार्च 2025 पासून ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत साजरा होणार आहे। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष कमलाकर दादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव कालावधीत घटस्थापना, जागरण, गोंधळ, होम हवन, उपासना, कुंकुमार्चन, भजन कीर्तन, आरोग्य शिबिर असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दिनांक 31 मार्च संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये ऐरोलीतील नामवंत डान्स ग्रुपने व शालेय विद्यार्थ्यांनी जोगवा गाणी व नृत्य सादर केले। आलेल्या सर्व डान्स परीक्षकांचे संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले। विद्यार्थिनी व विद्यार्थी तसेच लहान मुलांचे डान्स, जागरण, गोंधळ, गाणी, महिलांचे नृत्य तसेच गाणी सादर करण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष नागरिक उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील देसाई, सुप्रिया मोंडकर व दीप्ती भोसले यांनी उत्तमरित्या पार पडले, त्यामुळे कार्यक्रमात रंगत आली। कलाकारांचा रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला। दुसऱ्या दिवशी सकाळी फोर्टिस हॉस्पिटलच्या वतीने आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शुगर, ब्लड प्रेशर, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, पायाचे दुखणे अशा तपासण्या करून सर्व महिला व पुरुष यांनी शिबिराचा लाभ घेतला। डॉक्टर्स तसेच स्टाफ यांचा सन्मान करण्यात आला। संध्याकाळी महिलांचा सप्तशती, हरिपाठ, गणेश प्रासादिक भजन मंडळ यांचा भजन कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले। यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया। नमस्कार, माझं नाव पावनी सचिन कदम आहे। मी ऐरोली सेक्टर 8 मध्ये राहते आणि आमचं सगळं डान्स जो नृत्य आहे तो आमच्या विशाखा मॅमनी बसवला आहे आणि चैत्र नवरात्री निमित्त आमच्या मॅमनी हा जोगवाड आमचा डान्स बसवला आहे। नमस्कार, माझं नाव मुग्धा आहे। मी सेक्टर 6 मध्ये राहते। तर आज चैत्र नवरात्रीचे तुम्हाला शुभेच्छा। नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आई तुळजाभवानी मातेचं मंदिर आपल्या या सेक्टर 8 ऐरोली विभागात आहे आणि चैत्र पौर्णिमा जो आपला नवरात्रीचा उत्सव असतो तो अतिशय थाटामाटात साजरा केला जातो, अतिशय सांस्कृतिक पद्धतीने साजरा केला जातो। त्या सांस्कृतिक पद्धतीमध्ये आपले गोंधळ, अष्टमीचा होम, हरिपाठ, भजन हे अतिशय म्हणजे देवाला जे मनाला भावणारे कार्यक्रम आहेत त्याच सर्व पद्धतीने आपण नवरात्री उत्सव साजरे करतो आणि त्याच कार्यक्रमाचा आजचा भाग म्हणजे सांस्कृतिक लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम। लहान मुलांच्या गुणांना वाव मिळावा यासाठी आपले सम्राट अध्यक्ष श्री कमलाकर दादा कदम आणि आपल्या संघाचे सेक्रेटरी तसेच खजिनदार यांच्या मदतीने आजचा हा जो कार्यक्रम आहे सांस्कृतिक नृत्याचा किंवा गाण्यांचा तो अतिशय उत्साहात आणि आनंदात साजरा झाला। अतिशय पूर्ण ऐरोलीतून या गाण्यासाठी किंवा नृत्यासाठी सगळ्यांचं पार्टिसिपेट लाभलं, या सभासदांचे देखील पार्टिसिपेट लाभलं। त्यासाठी मी सर्व सभासद, ऐरोली विभागातील सर्व नागरिक आणि महिला मंडळ यांचे मी आभार मानतो। आणि या कार्यक्रमासाठी केवळ सभासदच नाही तर आमची जी नियोजन कमिटी आहे त्या नियोजन कमिटीचा देखील अतिशय सिंहाचा वाटा या कार्यक्रमात म्हणजे सक्सेसफुल होण्यामध्ये आहे असं मी येथे नमूद करू इच्छितो। नमस्कार, मी मनोहर रामेंद्र भोसले, सहसचिव रत्नागिरी जिल्हा मराठा सेवा संघ ऐरोली। आमचे कार्यसम्राट श्री कमलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या 2-3 वर्ष उत्तुंग झेप घेतलेली आहे। पहिल्या वर्षी आम्ही देवीची 2023 मध्ये देवीची स्थापना केली। त्यानंतर 2024 मध्ये आम्ही हॉलचं ओपनिंग केलं। तसेच यावर्षी देवीसाठी चांदी मेघडंबरी देवीसाठी अर्पण करण्यात आले। असे नाही, हा चैत्र नवरात्र हा विशेष नवरात्र यावर्षी, कारण या नवरात्रामध्ये चैत्र नवरात्रामध्ये आम्ही देवीसाठी चांदी मेघडंबरी अर्पण केलेली आहे म्हणून हा उत्सव जो आहे चैत्र विशेष आहे यावर्षी। हा उत्सव यावर्षी 8 का 9 दिवस चालणार आहे। यामध्ये आम्ही देवीचे जागरण,
गोंधळ, भजन असे विविध कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो. त्याचप्रमाणे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आरोग्य शिबिर सुद्धा आम्ही घेत असतो. त्याला भाविकांचा खूप रिस्पॉन्स चांगला आहे आणि अशीच सेवा मंडळाकडून करत राहो. आणि आम्ही आमच्या कार्यसम्राट कमलदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला देवी खूप काही उत्तुंग असं कार्य आमच्याकडून करून घेत आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.